आपल्या घरामध्ये कुठलीही धार्मिक पूजा असो, लक्ष्मीपूजन असो, गृहप्रवेश पूजा असो, वास्तुशांती पूजा असो, सत्यनारायण पूजा असो किंवा कृष्ण जन्माष्टमी किंवा इतर कोणतीही धार्मिक पूजा असू द्या, या पूजेमध्ये पंचामृताला खूप महत्त्व आहे. पंचामृताशिवाय पूजा पूर्ण होऊ शकत नाही. कोणतीही धार्मिक पूजा ही पंचामृताशिवाय अपूर्ण मानली जाते. पंचामृत हे 5 पदार्थांच्या मिश्रणाने तयार होत असतं. मध, तूप, साखर किंवा मिश्री, दही आणि गाईचं दूध या 5 पदार्थांना एकत्रित करून पंचामृत तयार केलं जातं. पूजेसाठी केलेलं हे पंचामृत अंदाजे न करता शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेलं असावं आणि हे पंचामृत चांदीच्या, काचेच्या, मातीच्या किंवा स्टीलच्या भांड्यातच बनवायचं. तांब्या, पितळेच्या किंवा पंचधातूच्या भांड्यात पंचामृत अजिबात बनवायचं नाही, कारण त्यामध्ये ते खराब होतं आणि हे शरीराला घातक असतं. तर पंचामृत बनवण्याची शास्त्रशुद्ध योग्य पद्धत कोणती? तर आपण जर 1 चमचा मध घेतला असेल तर त्याच्या दुप्पट तूप घ्यायचं आणि तुपाच्या दुप्पट साखर किंवा मिश्री घ्यायची. जेवढी साखर घेतली त्याच्या दुप्पट दही घ्यायचं आणि दह्याच्या चौपट म्हणजे 4 पट गाईचं उकळून थंड केलेलं दूध घ्यायचं. 4 पट म्हणजे दही जर 8 चमचे असेल तर दूध 32 चमचे म्हणजेच अंदाजे आपल्या जेवणातील 1 वाटी गाईचं दूध घ्यायचं. हे सगळं मिश्रण चांगलं एकत्रित मिक्स करायचं आणि तयार झालं शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेलं पूजेचं पंचामृत.